नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण रेशनिंगच्या तांदळांचे दुप्पट तिप्पट असे फुलणारे पापड बनवणार आहोत, एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एकदम मस्त खुसखुशीत पापड आहे बघा, आणि तेलकट पण होत नाही। तर हे बघा, इथे मी घेतलेले आहेत हे रेशनिंगचे तांदूळ आहे बघा। हे मी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत, आणि या रेशनिंगचे तांदळांचेच आज आपण मस्त दुप्पट तिप्पट फुलतील असे पापड बनवणार आहोत। तर हे तांदूळ आता पहिले मी स्वच्छ असे धुवून घेणार आहे। तर हे बघा, इथे 3-4 पाण्यामध्ये छान असे तांदूळ इथे धुवून घेतलेत आपण। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आता तांदूळ बोटली इथवर आपण पाणी घालून घेणार आहोत। जरा जास्तीचं घातलं तरी चालणार आहे। आज सकाळी आपण हे तांदूळ आपण इथे आता भिजत ठेवलेले आहेत। आता झाकण ठेवून आपण असेच हे रात्रभर असेच ठेवणार आहोत, आणि सकाळी हे तांदूळ आपण टाकणार आहोत। हे बघा, सकाळ झालेली आहे। आता आपण तांदूळ बघूया। हे बघा, तांदळांना पाहू शकता थोडाफार फेस पण आलेला आहे, आणि थोडा आता वास सुद्धा येतो, आणि तांदूळ आपले छान असे भिजले गेलेले आहेत। हे बघा, तांदूळ बघा पटकन असा तुटला पण जातोय। आता गरमी आहे, त्यासाठी मी आज एकच दिवस हे तांदूळ भिजवले आहेत। जर गरमी नसेल, थंडी असेल, तर असेच तुम्ही 2 दिवस हे तांदूळ भिजू शकता। तर आता हे तांदूळ आपल्याला पुन्हा एकदा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, तांदूळ इथे धुवून झालेले आहेत, आणि मी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत। आता यातलं पाणी निथळलं की आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचे। बघा, इथे तांदूळ आपण सुकवून घेतले बघा, मस्त उन्हामध्ये खडखडीत तांदूळ आपले इथे सुकवून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत साबुदाणे। हे बघा, इथे मी 50 ग्रॅम जाडे साबुदाणे घेतलेले आहेत। आता हे साबुदाणे सुद्धा ना, जेव्हा तुम्ही उन्हामध्ये तांदूळ सुकवाल तेव्हा हे सुद्धा छान असे गरम करून घ्यायचे, म्हणजे गिरणीमध्ये ना छान असे हे एकदम म्हणजे पीठ छान असं होतं याचं। त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार आपण 20 ग्रॅम इतकं जिरे। आता 1 किलोसाठी 50 ग्रॅम आपण साबुदाणे घातलेले आहेत, आणि 20 ग्रॅम जिरं। त्याच्यानंतर 10 मी ते आपल्या काळी मिरी घेतलेली आहे। आता काळी मिरी जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घेतली तरी चालणार आहे। आणि साबुदाणे घातल्यामुळे ना ही तांदूळ हे आपले पापड आहेत ना, हे छान असे फुलले जातात, आणि जिरं घातल्यामुळे छान असायला ना वास सुद्धा येतो, आणि टेस्ट पण खूप छान येते। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि हे आता मी गिरणीमधून दळून आणणार आहे। हे बघा, इथे आपण एक गिरणीमधून दळून आणलेलं एकदम बारीक असं पीठ इथे बघा आपलं झालेलं आहे। आता 1 किलो पीठ आहे। आता आपण थोडेसे पापड बनवणार आहोत, त्यासाठी मी पहिले याच्यामध्ये थोडंसं पीठ काढून घेते। आता मी 1 टोपाच्या मेजरने इथे पीठ घेणार आहे। हा टोप भरून मी एक पीठ घेणार आहे। आता तुम्ही असं ना हे पीठ दळून ठेवलत ना की तुम्हाला जेवढे पापड करायचे असतील तेवढे तुम्ही पीठ घेऊ शकता आणि पापड करू शकता। आता हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे, आणि तुम्ही या पद्धतीने जर पापड बनवलेत ना तर एकदम मस्त आणि ना एकदम खूप असे छान असे फुलले जातात ते पापड। आता इथे आपण 1 टोप भरून आपल्याला पीठ घ्यायचं आहे, कुठे दाबायचं वगैरे नाही, अगदी असं हलक्या हाताने आपल्याला बघा पीठ असं करून घ्यायचं आहे। आता 1 टोप झालेलं आहे पीठ। आता 1 टोप भरूनच आपल्या याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। तर आता पहिला आपण उकळवणी घेणार आहोत। इथे टोप घेतलेला आहे। आता ज्या टोपामध्ये आपण पीठ घेतलेलं आहे त्याच टोपात आपण पाणी घेतलेलं आहे 1 टोप। ते पाणी आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता इथे मी 2 चमचे मीठ घालणार आहे। आता हे पाणी आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे। हे बघा, पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे पहिला। आता याच्यामध्ये घालणार आहे मी 2.5 चमचे इतकं लाल तिखट। हे बघा, 1 चमचा, त्यानंतर 2 आणि 2.5। आता तुम्हाला याच्यामध्ये कमी जास्त तुम्ही इथे तिखट करू शकता। आता हे आपल्याला व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे।
हे बघा. तर इथे टाकणार आहे मी 1.5 चमचे इतका पापड खार. आता आपण याच्यामध्ये लाल तिखट वगैरे घातले, त्यासाठी आपल्याला थोडंसं छान असं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडासा वास याचा जाण्यासाठी. अगदी 1-2 मिनिट आपण छान असं हे उकळवून घेणार आहोत. हे बघा इथे छान अशी उकळ आलेली आहे आणि आता आपले ते व्यवस्थित असं झालेलं आहे बघा. आता 1 टोप घेतलेला आहे पाणी आणि 1 टोप घेतलेला आहे पीठ. हे परफेक्ट प्रमाण आहे, अगदी कुठेही पापड फेल जात नाही. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आता आपल्या याच्यामध्ये थोडं थोडं पीठ घालून हे असं ढवळून घ्यायचं आहे बघा. घाई वगैरे अजिबात करायची नाही, अगदी परफेक्ट होतात हे. हे बघा थोडं थोडं पीठ घालायचं आणि असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. आता व्यवस्थित आपण असं हे ढवळून घेणार. हे बघा इथे व्यवस्थित असं आपण ते ढवळून घेतलेलं आहे. आता आपण ना झाकण ठेवणार आहोत आणि 1-2 मिनिट आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा इथे मस्त अशी वाफ निघालेली आहे. आता आपण पीठ मळून घेणार आहोत. हे बघा इथे परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये सर्व पीठ आपण इथे ओतून घेणार आहोत. आणि वाफ काढणं ना फार गरजेचं आहे, कारण छान अशी वाफ काढलीत ना तुम्ही की पापड असा ना छान असा ताणला जातो आणि कुठेही पापड हा तुटत सुद्धा नाही. त्यासाठी ना वाफ काढून घ्यायची. आता हे पीठ आहे ते आपल्याला छान असं गरम गरमच मळून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 तांब्या घेतलेला आहे मी आणि पाण्यामध्ये बुडवून आपल्याला छान असं हे आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत पीठ गरम आहे तोपर्यंत आपण असं मळून घेणार आहोत. गरम गरमच पीठ मळायचं आहे, कारण जर तुम्ही थंड पीठ मळलं तर नंतर मग ना गुठल्या होतात आणि मग त्या पापडमध्ये सुद्धा येऊ शकतात. त्यासाठी ना आपल्याला असंच गरम गरम पीठ असं मळून घ्यायचं आहे. थोडं थोडंसं पाणी लावायचं आणि मळून घ्यायचं आपल्याला. हे बघा इथे पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे. त्याचे मी 2 भाग केलेले आहेत आणि हे बघा 1 भाग आपला असं ना छान असं मळून घ्यायचं आहे बघा. एकदम स्मूथ होईपर्यंत आपल्याला हा पाणी घेऊन असं मळून घ्यायचं आहे, कारण तुम्ही जितका पीठ छान मळाल ना तितके पापड तुमचे छान होतील आणि अजिबात मग चीर वगैरे जात नाही. त्यासाठी ना पीठ सुद्धा मळणं ना फार गरजेचं आहे, म्हणजे छान असं मळणं. हे बघा असं मस्त आता पीठ इथं आपलं मळून झालेलं आहे. आता हे सुद्धा मी असंच मळून घेणार आहे. हे बघा इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता ना मी याच्या गोळ्या बनवून घेणार, म्हणजे लाठ्या बनवून घेणार आहे. म्हणजे जितके छोटे मोठे पापड तुम्हाला जसे बनवायचे आहेत तशा इथे तुम्हाला या करून घ्यायचे. हे बघा कुठेही चीर वगैरे जात नाही, म्हणजे आपलं पीठ हे परफेक्ट झालेलं आहे. आता आपण पापड बनवून घेणार आहोत. चला आता 1-1 पापड तुम्हाला मी लाटून दाखवते. बघा पिठामध्ये आपल्याला ही गोळी घेऊन आपल्याला आता पापड लाटून घ्यायचा आहे. बघा छान असा पापड इथे वळला जाते. तुम्ही पाहू शकता चीर वगैरे पण कुठेही जात नाही आणि मस्त वळला जाते पापड. पीठ लागलं तर लावायचं आहे आपल्याला, कारण चिकटावं नको म्हणून. आणि जरी पीठ कुठे लागलेला असेल तरी सुद्धा ते नंतर निघून जातं, त्यासाठी पीठ वगैरे लावायचं. हे बघा कसं आरामात पापड आपला छान असा वळला जातो. आणि जितका पातळ लाटता येईल ना तितका आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे. पण तुम्ही जितका पापड आहे तो पातळ लाटाल ना तितका पापड छान असा फुलला जातो. हे बघा इथे छान असं आपला पापड झालेलं आहे, पाहू शकता एकदम पातळ असं लाटून घेतलेलं आहे.
तुम्हाला दाखवते मी. एकदम पातळ झाले, पाहू शकता तुम्ही, मस्त असा आहे ना. आता आणखीन एक पापड मी करून दाखवते तुम्हाला. हे बघा मस्त वळतोय पापड एकदम, कारण आपलं उकळवणे आहे ना पापडाचं ते व्यवस्थित असं परफेक्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे पापड सुद्धा आपल्या बघा छान असा वळला जातोय. इथे थोडंसं पीठ लावायचं आणि पापड लाटून घ्यायचं. बघा आता अशा प्रकारे ना सर्व पापड मी आता असेच लाटून घेणार आहे. मस्त झालंय, पातळ पातळ येतो. तर हे बघा इथे थोडेसे पापड झालेले आहेत, ते मी तिथं उन्हामध्ये लावून घेते. ऊन सुद्धा मस्त कडकडीत पडलेलं आहे. त्याच्यामुळे आता मस्त हे पापड एका दिवसात सुद्धा सुकून होतात, पण दुसऱ्या दिवशी नाही पापड थोडेसे उन्हामध्ये ठेवायचे, म्हणजे कसे एकदम छान असे एकदम कडकडीत होऊन जातात. आता सर्व पापड मी असेच लाटून सुकत लावणार आहे. सर्व पापड इथे आपले लाटून झाले तुम्ही पाहू शकता, आणि थोडे सुकलेत पण. हे बघा काही पापड, आता हे पापड आहेत ना जे सुकलेले ते आपल्याला आता पलटी मारून घ्यायचे आहेत, कारण की मग असे पलटी मारून घेतले ना की मग पापड कुठे अशी घडी पडत नाही, पापड असे मस्त सरळ असे असतात. त्यासाठी आता हे पापड जे झाले आहेत ते मी आता हे पलटी मारून घेणार आहे, म्हणजे छान असे पापड आपले सुकले जातील लवकर असे. तर हे बघा मस्त असे पापड इथे आपले तयार आहेत, तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आहेत ना, मस्त असे एकदम. आणि हे बघा कसे दिसतात. आता हे आपण तळून बघणार आहोत की आपले पापड कसे झाले आहेत आणि किती फुलत आहेत ते. चला आता आपण हे पापड तळून घेऊया. इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण पापड तळूया. हे बघा किती छोटा पापड आहे आणि किती मोठा होणार आहे आता आपण बघणार आहोत. किती मोठा झालाय पापड तुम्ही पाहू शकता, मस्त झालेला आहे. आणि हे पापड आहेत ना तेलकट वगैरे पण होत नाही, अजिबात मस्त होतात एकदम, ते पाहू शकता. आणखीन आपण थोडेसे तळून घेणार आहेत पापड. हे बघा एकूण एक पापड आपले कसे मस्त असे फुलले जातात, एकदम मोठे मोठे झालेले आहेत, अगदी दुप्पट टिप्पट आपले झालेले आहेत पापड. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे पापड करून बघा, अगदी परफेक्ट प्रमाण आहे, कुठेही तुमचे पापड अजिबात फेल जाणार नाहीत. बघा इथे आपले मस्त असे पापड तळून झाले, तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतात आणि किती फुललेत तुम्ही पाहू शकता. हे बघा आता आपण हे तोडून बघणार आहोत. मस्त असे पापड झालेले आहेत बघा, आणि कुठेही तेलकट वगैरे अजिबात झालेले नाहीत पापड हे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.